हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी तिळपापडी पाहणार आहोत. ही तिळगुळापासून आपण ही पापडी बनवणार आहोत. तर ही एकदम मस्त अशी कुरकुरीत तयार होते. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी गावरान तीळ घेतलेली आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. दोन्हीही एका वाटीनेच प्रमाण मोजायचं आहे. इथं मी ऑडी इकोबेकचा पेपर घेतलेला आहे. त्याचे आपण छान अशा उभ्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. इथे आपला पेपर गुंडाळत आहे, त्यामुळे मी त्याच्यावर प्लेट ठेवून व्यवस्थित ठेवून दिला आहे बाजूला. तर ही तयारी आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. आता मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपले हे तीळ घालून घेते पहा. आता हे तीळ आपले छान असे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. इथं कुठेही गॅस मोठा करायचा नाही. तर बारीक गॅसवरती आपण हे तीळ भाजले तर छान असे खरपूस भाजतात आणि मोठ्या गॅसवर जर आपले हे तीळ भाजले तर आतून कच्चेच राहतात. तर इथे पहा आपले तीळ छान असे तडतड उडेपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. इथे पहा आपले तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण हे तीळ आपला गॅस बंद करून ताटामध्ये थंड होण्यासाठी काढायचे आहेत. तर इथे मी हे तीळ ताटामध्ये काढून घेतले पहा. आता आपण हे थंड होण्यासाठी असेच बाजूला ठेवून देऊया. तर मी परत एकदा गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये मी एक चमचा भरून साजूक तूप घातलेलं आहे. त्या तुपामध्येच मी गूळ घालून घेतलेला आहे. गूळ आपला छान असा वितळेपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे. तर इथं बारीकच गॅस ठेवायचा आहे आपल्याला, नाहीतर गूळ खाली लागू शकतो. तर बारीक गॅसवरतीच आपला हा गूळ वितळून घेतला आहे पहा. आता आपल्या गुळाला फेस आला की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घेऊन व्यवस्थित असा चेक करायचा आहे पाक. इथे पहा आपला गूळ फेसाळला आहे. तर इथं मी लगेच चेक करायला घेणार आहे. तर इथे पहा आपला एकदम पातळ असा हा पाक अजून आहे. तर इथे बारीक गॅसवरतीच एकसारखं हलवत राहायचं आहे. तर ही तिळगुळ पापडी तुम्ही या संक्रांतीमध्ये नक्की या माझ्या पद्धतीने करून पहा. खूप मस्त कुरकुरीत अशी तयार होते. तर इथे पहा आपला गूळ छान असा फेसाळला आहे. त्याला छान अशी उकळी फुटली आहे. परत एकदा आपण हा पाक चेक करून घेऊया. इथे मी 2-3 थेंब आपले पाकाचे यामध्ये टाकून घेतले. तर इथे पहा आपला पाक अजून तयार झालेला नाही. तर परत 5 मिनिट आपण हे असंच हलवत राहायचं आहे बारीक गॅसवरती. इथं मी तिसऱ्यांदा परत एकदा हा पाक चेक करून घेते. तर इथे पहा आता थोडा थंड झाला 1 सेकंदभर. इथे पहा आपला पाक अजूनही तयार झालेला नाही. तर आपला ज्यावेळेस पाकाची तटकन गोळी तुटेल त्यावेळेस आपला पाक तयार झाला असं समजायचं. तर मी अजून 2 ते 3 मिनिट ठेवून आपला पाक परत एकदा मी चेक करून घेतला आहे. ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे. तर लगेच गॅस बंद करून आपण यामध्ये तीळ टाकून छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथं माझा गॅस बंद केलेला आहे. तर गॅस बंदच करायचा आहे आपल्याला. आता आपण इथे पहा मी अगोदरच पेपर आपले कट करून ठेवले होते. तर त्यावरती मी 1 चमचा भरून मिश्रण घेतलं आणि पटकन असं ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे. तर असे मी याच्या छान अशा पातळसर पापड्या लाटून घेणार आहे. तिळगुळ पापडी आपली मस्त कुरकुरीत तयार होते. तर इथे पहा या पद्धतीने आधी जर तयारी केली तर पटकन आपल्याला ही पापडी लाटता येते. तर इथे खूप मस्त अशी पातळ आपली पापडी तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने मी दुसरी ही पापडी तुम्हाला परत एकदा लाटून दाखवते. तर इथे पहा या पद्धतीने अशाच आपल्याला या सर्व पापड्या लाटून घ्यायच्या आहेत. तर जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे पहा आपली या पद्धतीनेच मी सर्व पापड्या आपल्या लाटून घेणार आहे फास्टमध्ये. तर खूप छान अशा पातळ
आणि एकदम शाईन आपल्या ह्या पापड्या तयार होतात। तर अशाच मी सर्व पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत। या संक्रांतीमध्ये ही तिळगुळ पापडी तुम्ही नक्की करून पहा। तर इथे पहा आपली पापडी एकदम, इथे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, पापडाहून सुद्धा आपली पापडी एकदम पातळ अशी झालेली आहे। तर इथे पहा कटकन अशी छान त्याचे तुकडे पडतात। तर एकदम कुरकुरीत आपली ही पापडी तयार होते। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।